मराठी कथा घे भरारी भाग 3 इन्स्पायरेशन मराठी कथा। आधीच्या भागात आपण पाहिले की गुणवांच्या आयुष्यात नवीन वादळ आलेलं, पण त्यातून तो सुखरूप बाहेर पडला। काळ सरकत गेला। गुणवानला पेंटिंगची आवड होती। एकदा तिने स्पर्धा भाग घेतला आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि त्याचं पेंटिंग एक्झिबिशनमध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं। सर्वांनी गुणवानचं खूप कौतुक केलं। एका व्यक्तीने TI पेंटिंग विकत घेतली। ती पेंटिंग विकत घेतली आणि गुणवानला भेटायला आली। आता पुढे मिसेस डिसूजांनी गुणवानचं कौतुक केलं, त्याला प्रेमाने कुरवाळलं आणि केशवला सांगितलं, तुमच्या मुलाने जी पेंटिंग केली होती ना, ज्याच्यात त्याला पहिला क्रमांक मिळाला, ती पेंटिंग एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आली होती। ती पेंटिंग माझ्या मनाला खूप भावली, माझ्या हृदयाला भिडली। तीच पेंटिंग मी विकत घेतली आणि आज त्याचे पैसे द्यायला मी इथे आलेले आहे। मला ते पैसे फक्त गुणवानच्या हातात द्यायचे होते म्हणून मी आले। त्यांनी पर्समधून पैशाचं पॉकेट काढलं आणि गुणवानच्या हातात ठेवत म्हणाल्या, हे बघ बाळा, तुझे पैसे, तुझ्या गुणाचे पैसे, तुझ्या कष्टाचे पैसे। 5,000 रुपये म्हणजे किती? गुणवानला तेवढं काही कळलं नाही, त्यामुळे तो आनंद व्यक्त करू शकला नाही। पण गुणवानच्या आई बाबांना म्हणजेच केशव आणि स्मिताला खूप आनंद झाला। शाळेतही गुणवानचं खूप कौतुक झालं। मिसेस डिसूजांनी ही बातमी न्यूजवर यावी, गुणवान आणि गुणवान सारख्या अनेक मुलांना प्रोत्साहन मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले। न्यूजवर बातमी झळकली, सगळीकडे गुणवानची चर्चा व्हायला लागली। त्याचं कौतुक व्हायला लागलं। टीव्हीवरची बातमी केशवच्या आईच्या नजरेतून सुटली नाही आणि बातमी बघता शहरात धाव घेतली आणि केशवच्या घरी आली। स्मिताने दार उघडलं, आई तुम्ही इथे? हो सुनबाई, मी माझ्या नातवाला भेटायला आले। कुठे आहे माझा नातू? या ना आत, या बसा, झोपलाय तो, आत्ता शाळेतून आला ना। आणि केशव, तो कुठे आहे? कुठे असणार? ऑफिसमध्ये गेले। बसा, मी पाणी आणि काही खायला आणते। नको सुनबाई, काहीच नकोस, बसा ना इथे जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी। बोला ना आई, मला माफ कर सुनबाई, मी चुकले। मी माझ्या नातूसोबत जे काही केलं त्याला क्षमा नाही तर मला माफ कर। केशवची आई हात जोडून माफी मागत होती आणि आई तुम्ही असे हात नका जोडू, तुम्हाला कळलंय, यातच सगळं आहे। जे काही घडलं ते आम्ही विसरलो, तुम्हीही विसरा। तुम्ही एकटेच आलात, बाबा नाही आले का? नाही, ते अजून त्यातून बाहेर पडले नाही आहेत, त्यांना सावरायला थोडा वेळ लागेल। पण आई, तुम्ही अशा अवस्थेत त्यांना एकट्यांना टाकून यायला नको होतं। जाणार आहे ग मी परत, नातवाला आणि मुलाला भेटले की निघेल। अहो आई, आलात तर राहा की काही दिवस, आपण बाबांना समजावून बोलवून घेऊ, नाहीतर मी केशवला सांगते, तो जाऊन घेऊन येईल। त्यांचं बोलणं सुरू असताना आतून आवाज आला, आया आया। गुणवानच्या तोंडून स्पष्ट शब्द निघत नसल्यामुळे तो आयाच म्हणायचा। त्यांचा आवाज ऐकता स्मिता आत गेली। अरे उठला माझा बाळा, सोन्या बघ, कुणीतरी आलंय तुला भेटायला। चल चल, स्मिता आणि त्याला घेऊन हॉलमध्ये आली। बघ आजी आलीये तुला भेटायला। आजीला बघताच गुणवानचे पाय आपोआप मागे गेले आणि तो आईच्या मागे लपला। स्मिता पलटली, बाळा काय झालं? असं का मागे आलास? आजी आहे ना ती? गुणवाननी काही न बोलता फक्त नकारार्थी मान हलवली आणि पळतच खोलीत गेला। आई तुम्ही बसा हा, मी बघते त्याला। आई तुम्ही बसा हा, मी बघते त्याला, असं म्हणत स्मिता आत गेली। त्याला समजावलं पण गुणवान रूममधून बाहेर यायला तयार नव्हता। मी त्याला आत बसवून बाहेर आली आणि केशवला फोन करून आई आल्याचं कळवलं। थोड्या वेळाने केशव घरी आला। केशवच्या मनात आईबद्दल थोडी अळी होती, त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही। तो आईशी चांगलाच बोलला, पण आईला सगळं कळलं। त्याच्या मनात आपल्याबद्दल अळी आहे हे तिला त्याचा चेहरा बघून कळलं। रात्री सगळे जेवून झोपले। दुसऱ्या दिवशी सकाळी आई जायला निघाली तेव्हा केशव बाहेर आला आणि आईचा हात पकडून, आई न सांगताच जाणार होतीस? काय करू पोरा, मी चुकले, त्याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी ना। आई तू थांब ग, मी उगाच तुझ्याशी असा वागलो, पण यापुढे असं नाही होणार। तू आता जाऊ नकोस, इथेच राहा, मी उद्या गावाला जाऊन बाबांना घेऊन येतो। केशवची आई थांबली। दोघेही आपापल्या कामाला लागले। केशवची आई गुणवानच्या खोलीत गेली। आजीला बघून गुणवान धास्तवला। आजीनी त्याच्यासोबत जे काही केलं ते त्याला आठवत असावं बहुतेक। माणसाची बुद्धी कमी असो किंवा जास्त असो, काही गोष्टी आजपर्यंत रुजल्या जातात। गुणवानच्या बाबतीतही तेच झालं असावं। तो मतिमंद असला तरी त्यालाही भावना आहेत, तो व्यक्त करू शकला नसला तरीही काही घटना त्याच्या मनात घर करून गेल्या।
आजी त्याच्याजवळ गेली. आजीने त्याचा हात हातात घेतला. तसाच त्याने हात झटकला. मला तू नकोय, तू छान नाही आहेस, तू घाण आहेस, गुणवान त्याच्या बोबड्या बोलाने बोलला. बाळा, मला माहिती आहे मी चुकीची वागली, पण मी छान नाही आहे असं नाही आहे. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते. तुला नाही कळणार बाळा, तू लहान आहेस अजून. आजी स्वतःशीच पुटपुटल्या. तू खूप मोठा हो, मोठं नाव कर. मला अजून काय हवंय? तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. माझं काय आज आहे उद्या नाही, पण मला पोरकं करू नको रे. तुझ्याशिवाय कोण आहे माझं? आजी भाऊक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत त्या खोलीतून निघून गेल्या. केशव त्याच्या बाबांना पण घेऊन आला. आता सगळे आनंदाने एकत्र राहू लागले. हळूहळू गुणवानच्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवत होता. आधीपेक्षा बरीच प्रगती त्याच्यात दिसत होती. त्याला वाचता यावं, व्यवस्थित बोलता यावं म्हणून त्याचे बाबा त्याला छोटे छोटे पॅराग्राफ लिहून वाचायला द्यायचे. अशीच केशवने एकदा कविता लिहिली आणि ती गुणवानला वाचायला दिली. यश आपल्याच हातात असतं. विचार काय करतोस? काहीतरी करून दाखव. वेळ निघून जाईल. स्वतःला सावरून दाखव. आयुष्यात कित्येक येतील जातील. थोडा विश्वास ठेवून दाखव. खोटारडेपणा खूप या जगात. सत्याची खास धरून तर दाखव. आलास या जगात तर काहीतरी करून दाखव, नाही तर तुझ्या जगण्याला अर्थ उतरणार नाही. आलास काय नि गेलास काय कुणी तुला विचारणारही नाही. जर तर असा जग प्रत्येक माणूस तुझ्या असेल तर तू गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असेल. कविता गुणवाननी खूप छान वाचली आणि ती वाचत असताना केशवनी व्हिडिओ तयार केला आणि तो त्याच्या मित्रामध्ये शेअर केला. त्यातल्या एका मित्राचा लगेच फोन आला. केशवनी फोन उचलला. हॅलो. केशव, रमेश बोलतोय. हा रमेश, बोल ना, कसा आहेस? फोन केला आज, माझी आठवण कशी आली? तुझ्या मुलाची कविता ऐकली रे, काळजाला भिडले. त्याच्या तो निरागस चेहरा आणि ते बोबडे बोलणे, कवितेचे बोल मनाला साठले. खरंच केशव, तुझा मुलगा गुणी आहे रे, तो मोठा होईल. रमेशच बोलला. रमेश बोलणं ऐकून केशव भाऊक झाला. डोळ्यातून पाणी तरळलं. केशव, ऐकतोस ना रे? हो आहे मी. गप्प का? तुझ्या कौतुकाने भारावलो रे. ज्या मुलाला घरच्यांनी नाकारलं होतं आज त्याचं कौतुक होताना बघून मला काय वाटतंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. एका बापाची अवस्था मी समजू शकतो. बघशील तुझा मुलगा मोठा होऊन खूप काहीतरी छान करेल आणि तुला त्याचा अभिमान वाटेल.